काय बुवा, सुरुवात तुम्हाला वेळ लागला आणि मला साऊंड लावायला वेळ लागला, बरोबर घ्या. पण साऊंड लावल्याशिवाय कार्यक्रम व्यवस्थित होत नाही, हे लक्षात घ्या. होय, किती इकून पाठसून बोमट्या देत, खालीसून बोमट्या देत, साऊंड जोपर्यंत लागत नाही, तू सांगतो सामान लावतो काही वेळ लागता. माझ्या बाजूला उदय आयर काका बसलेले आहेत. आज पखवाज व्यवस्थित जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत ते वाजवीत नाही, ह्या लक्षात ठेव. आणि त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या मुलाला पाठवताय. देव सांगता बघा, चलत चलत गावात गेलो की काय पुढं मी अरे बारी घेतले गावात जा हैसर झोपीन मी आज. माझ्या नादाक लागा नको. भले भले गेले काय काय जण असे लांब लांब गेले होते, त्यांची नावा घेत नाही मी आता. तू परत 5 वर्षानंतर परत जवळ येत हो. 5-6 वर्ष माझ्यावर कार्यक्रम करीत नव्हते असं ना. तो खुडी असून इलो त्या उडीयावर मी पाठवी. त्याच्यासाठी गाणं काय काढले तुमका माहिती आहे काका? ऐका. खुडी असून इलो इलो, खुडी असून इलो इलो, ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली, स्पॉन्सरशिप केली, ते म्हणजे आमचे शिवा शेट्टी दादा नाही काय आणि आमचे भिवा जाधव. त्यांच्यामुळे ह्या गाणं फेमस झाला. आणि ह्या गाणं एवढा तुम्हाला अंगुराचा मिला कडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो गाणी येतात. तुम्ही सुद्धा गाणी म्हटलात, पण हे गाणं आलं तेव्हा गाणी पण काय होती? दिल दीवाना काजी खाली येना इंसाना, आता सध्या होळीचा सण आहे 13 तारीखला. जिकडे तिकडे गोमू नाचणार बुवा, बरं ना? तू का गोमू करू बरा, तू आवाज दिवस भारी काढतो कोण गर्दी. जर आता जत्रे बित्रेत जुनी मैत्रीण जर कॉलेजची मिळाली ना तर तिच्या हातात एका बाजू एक कॅलेंडर असणार, दुसऱ्या बाजूक दुसरा कॅलेंडर. आणि चुकान जत्रेत खैतरी जोईल किंवा समीर कदम बुवा दिसलो तर सांगणार तू बघ समीर मामा आयुष्यात मामा बनून गेले. मग त्या पोरग्यांका मामा म्हटल्यानंतर काहीतरी देवचा लागता, खाज्याची कांडी
आणि पोरग्यांका फुगवलेलो फुगो. होळीचा होळीचा सण हा होळीचा, जमवून सोंगे दारी रंगला खेळ शिमग्याचा. जमवून सोंगे दारी रंगला खेळ शिमग्याचा. जमवून सोंगे दारी रंगला खेळ शिमग्याचा. शन रंगाचा सण हा होळी होळीचा होळीचा. जमवून सोंगे दारी रंगला खेळ शिमग्याचा. व मुंबईमध्ये जी मजा असते ना, धुलीवंदन रंगपंचमी, लाडाच्या घराकडे जाणार नाही गाणं म्हणणार, लाडाची बायको. पण लाड असं त्याच्या घराकडे जाणार नाही, ह्याच गाणं म्हणणार असं. म्हणजे ती मजा वेगळी आहे. आता पाणी उडव ना आणि प्रत्येकाच्या घराकडे जाऊन वेगवेगळ्या गाणं. बरं ती घरातली गोष्ट सांगतात नाही अजून एक गाणं म्हणा, काही ते पॅटर्न उठणार, एक गाणं म्हणा जर का दुसरा मग त्या घरात त्यांना टोमणं, लाडाची बायको. माहित आहे या अशी गाणी बुवा, ती मजा वेगळी आहे. बरोबर की नाही. मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी शिरला तो शिरला मी म्हणता कसा कसा ए कसा म्हणतो, अशी तेव्हा मजा होती. आता ती मुंबईत ती मजा कमी झाली खरा की नाही. कारण आज बिल्डिंग झाली, आज रूम चाळ सिस्टीम बंद झाली आहे थोडक्यात सांगायचं तर. आणि चाळ जरी असेल ना तरी आता कोण घराकडे येईल, कोण पाणी देत नाही. पहिल्यांदा तांब्या भरून पाणी द्यायचे, आता बाटली काढतात नाही देतात फ्रीज मध्ये. काय सांगते मग बाटली काढून देणार. परिस्थिती बदलली तर काय विषय नाही ना. तुम्ही मागा काय काय बोलत मगासपासून, तू काय म्हणतात काय दातार सर्जरी करणार इंजिनियर गावलं नाही. तुझ्या आजान इंजिनियर केलं सर्जरी करणार दातार. अरे तो डेंटिस्ट असत डेंटिस्ट. काय म्हणतात का अरे काय काय सांगणार. पटला बघ मंडळी को पटला असं ना चालू. वाईट बोललं तू चुकीचा बोललो. मी वाईट बोलले का. इंजिनियर डेंटिस्ट दातार सर्जरी करणार इंजिनियर असता काय डेंटिस्ट असता. मग तू इंजिनियर बोलतो चालू असं नाही का काय टेन्शन कट करून टाका. अरे आपले माणूस ऐक नाही अरे ते आपले माणूस टेन्शन आहे. मुनगेगाव बुवा माझं मूळ गाव आहे. भगवती देवी लक्ष दिला. माझं दरवर्षी भजन असतं. ह्या वर्षी माका जाग मिळाला नाही. जशी भाऊ कदम तुमची भाऊ कदम त्यांना काय सांगता खरा की नाही. मी जीव घालवतोय त्याची पेटी भरली आणि ह्यो माका सांगता झोळी घेणी फिर. वा समीर कदम बुवाची एवढी परिस्थिती वाईट इलेली नाही. ते का जाऊची गरजच नाही माका. झोळी घेऊन फिर काय गरज आहे. अरे आज समीर कदम कोणाच्या घराकडे जरी भजन करू शकत नाही ना तरी त्याच्या घराकडे बोंबतत असता. भले अगदीच नाही तर हेडफोन घालून बोंबतत असता. विचार काय का
सहकार्य केलं. आज मला माहिती नव्हतं की विनोद चव्हाण बुवा इथे जवळपास राहतात. हां, आज ते गावाला आहेत, पण त्यांचं नाव घ्यायला विसरलो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी संदीप खेडेकर बुवा, ज्यांची तुम्ही पेटी वाजवताय, त्यांचं नाव तू घेऊक नाही घेतलं. तुमचे गुरुबंधू आहेत, गेले लहान असताना गाणं का होतं बुवा? नन्ना मुन्ना राई देश का सिपाही बोलो मेरे साथ जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. आमच्या टायमिंगला काय होता? नन्ना मुन्ना राई हो, तेव्हा आम्ही नन्ना मुन्ना. आणि हल्लीची मुलं बच्चा. अजून एक गाणं होता, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है. आम्ही लहान असल्यामुळे आमका माहित नाही मुठ्ठी में क्या है. जेव्हा बापूस हातात झेंडू दे तेव्हा कळा झेंडा आहे. आडनाव घेऊ नको कोणी. ही परिस्थिती आहे. तेव्हाची बायका नवऱ्या खाक मध्ये अहो या ना प्रेमान म्हणायची, गडे चला ना गडी, झोपा ना. आता बोल. तेव्हा प्रेमान गडे म्हणायची. पण आताची बायको समीर नाव असतात ए सॅमी, संदीप असतात ए सँडी, संतोष ए संतू, काय म्हणतू. खरं आहे की ना आजोबा? तुमच्या टायमाचा काळ वेगळं होतो, तेव्हाचा प्रेम वेगळा होता. नवरा पुढे चालायचा, बायको 10 पावला पाठी चालायची असो पदर घेऊन. आणि आताची बायको पुढे चालता आणि घो पाठी. येतो के पैच्या दुकानात घुसता का थायच्या दुकानात. काळ बदलला ना बुवा. आताची बायको नवऱ्याला नावाने हाक मारते. प्रियकर आणि प्रेयसीचा विषयच वेगळा आहे. ती प्रियसी आपल्या प्रियकराला हाक म्हणा, माझं पिल्लू पिल्लू कुत्र्याचा पारता. त्या दिवशी मुंबईला आलो, असाच मित्राकडे गेलो. बायकाच नाही नवरे सुद्धा हल्ली बायकांना प्रेमान हाक मारतात. मित्राकडे आलो, मित्र मला बघून खुश झाला. म्हणतो समीर बऱ्याच दिवसाने आलास, चहा पाणी घेऊन जा. म्हटलं ठीक आहे, सांग चहा पाणी. त्यांनी हाक मारला, बच्चा चहा पाणी घेऊन ये. मला वाटलं पोरगे बिरग्या सांगल्या. बच्चा अर्ध्या तासात गाऊन घालून 50 लोक गाव. वडिलांच्या स्मरणार्थ हे बक्षीस येते ना, ही पुण्याई आहे. कारण पहिल्यांदा वडिलांना बाबा म्हटलं जायचं, आईला आया म्हटलं जायचं. आम्ही गावात असताना आय म्हणतो, इकडे आई म्हणतात. पण आता काळ बदललो. आता बाबांना डॅड, जिथे पण बापूस मिळाड. हो, आईला म्हणतात मॉम मॉम, काकीला म्हणतात आंटी, आणि वाजवतात दरवाज्यावरची घंट. त्या दिवशी आमच्याकडे एक मुंबईवाली आली. आता मुंबईवाली म्हटल्यानंतर आली आणि गावाला गप्पा गोष्टी मारायला. ती आपल्या मुलाला अंगणात सोडली आणि गेली बाजूच्या घरात. पोरगो शोधूक लागलो, मॉम 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 मॉम. आजी घरात होती म्हातारी. तिक वाटलं ह्याका भूक लागली. तोपातलो भात काढून हल्ल्यांनी भरवल्या, खा मॉम. त्या पोरग्याक मॉम कित्याक पडलो. अरे कलियुग, घोर कलियुग लक्षात दिला. आणि हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. भजनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि मनोरंजन हे दोन्ही गोष्टी आहेत, बरोबर की नाही? नुसते आवाज काढलं मग झाला ना. हा तू काय सांग. हे भोळ्या शंकरा. चिराग जोशी डॉक्टर आहेत. काय आवाज बंद करूचे काय गोळी असतील तर ह्याका द्या. ह्याका लती येडी चालेल.
हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. बऱ्याच आहेत. नवरा मुंबईला कामाला असायचा मिलमध्ये आणि बायको गावात असायची, बरोबर की नाही. तेव्हा नवरो अंतर्देशीय पत्रावरती पत्र लिहून पाठवी बायको, होय की नाही. पत्र बायको वाची आणि आवश्यक आपल्या काय सांगा बघा. माझ्या घोवाचो, माझ्या घोवाचो, माझ्या घोवाचो कागदिलो गे आये झाड मुंबईत माझा. माझ्या गोवाचो कागदिलो गे आये झाड मुंबईत. जंगल गाणी मंगल गाणी ज्यांका माहित असेल त्यांना माहिती आहे, हल्लीच्या मुलांना कथा माहित नाही, बरोबर ना. तेव्हाच्या गायकांना समजलं, तेव्हाच्या लिहिणाऱ्या कवींना समजलं की पुढची पिढी कशी असणार. त्यांनी तेव्हा सुद्धा गाणं काढलेले. काय माहिती काय, हल्लीच्या या पोरी अन हल्लीची पोर घोटाळे 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 कॉलेज
इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या देवता, जिथे स्त्रीची पूजा होते तिथे कधीच काय कमी पडत नाही. आणि आज अंबे मातेची सेवा करणारे हे मंडळ आहे, नवतारा मित्र आणि सांस्कृतिक मंडळ. आज खरोखर अंबे मातेची सेवा म्हणजे आज अंबे माता म्हटल्यानंतर बुवा एका स्त्रीची पूजा, आणि जिथे स्त्रीचा आदर केला जातो ती तुम्ही मगाशी सांगितलात की छत्रपती शिवाजी महाराज परस्त्रीला माते समान मानणारे, पण आज 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होते, बरोबर ना. ती किती योजना येऊ देत, लाडकी बहीण योजना येऊ देत, त्यांची चर्चा होऊ देत, तुझं हप्ता येईल काय, त्या हप्त्यावर काय पडला नाही. पण आज त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना नाही तर त्यांच्यासाठी सुरक्षा योजना येणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. सुरक्षा योजना याच्यासाठी सांग काहीतरी. आपण गेल्यानंतर बायको रडत येणार उमऱ्यापर्यंत, गेलो पाहुणे रावळे स्मशानापर्यंत, पोरगो फक्त कांडा लावीपर्यंत. आपल्याबरोबर काय आपला कर्म लक्षात दिला. तुम्ही सांगताय एक बोट समोरच्याकडे दाखवलं तर एक बोट वरती असत, याच विचार तू कर. कोणाकोणाची यंडावून आवाज काढतोस ती, तो वर बघता, तो बघता हा काय सांगता म्हणता, या बोट समजता 3 बोट आपल्याकडे, या बघू दे ना, तोच बघणार, तोच तारणार, तोच मारणार, काय टेन्शन नाही घ्यायचं. हा तो बघता आणि होय YouTube बघता म्हणून
दुःखाच्या वाट्याला बघा. आज जर आपल्या आयुष्यामध्ये सुख आहे तर दुःख सुद्धा येणार आहे. म्हणून गाणं सुद्धा काय आलं बघा. थोडे आंसू है थोड़ी हंसी आज गम है तो कल है खुशी. आमचे विनोद चव्हाण बुवा नेहमी गाणं म्हणतात ते. आज खायचं मामा आज गम है तो कल है खुशी जिंदगी की यही रीत है आगे भाग ही जीत है. ओ सुद्धा एक फरमाइश होती. तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं. ओरिजिनल डिम्पा डिम्पा डिम्पा. तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार मन वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणशी गद्दर म्हणा गद्दारी करून तूच म्हणशी गद्दर म्हणा पाखरा पाखरा जा आजाद केले तुला पण मेलच ठेका त्या पाखराच्या पाठी. मी निघालो तुम्ही येता का चालू झाल्यावरती 3-4 मोबाईल असे वर येते त्याकडनं आणि ती नक्कीच गाणं उद्या स्टेटसला जाणार. पण त्यांना विनंती आहे स्टेटसला गेल्यावर कमेंट्स येणार मैत्रिणीची. भिकारी चमत्कार केला न
नमस्कार त्याला साई बाबाला साई बाबाला साई तारुण्य आहे आयुष्याच्या पुस्तकाला 3 पान आहे. पहिलं पान बालपण, शेवटचं पान म्हातारपण आणि मधलं पान आहे ते तरुणपण. ते प्रत्येकाने प्रत्येकाचं लिहायचं. एक शेवटसाठी दुसऱ्यासाठी काय पाहिजे. तुझ्या कृपेचा आशीर्वाद आम्हाला दे. भोळ्या भक्तांच्या पाठीशी उभी तू राही. तुझा उदो उदो अंबे माते आई. तुझा उदो उदो अंबे माते आई. तुझा
सत्यनारायणा माझी नाव किनाऱ्याला सत्यनारायणा माझी नाव किनाऱ्याला